प्रेक्षको नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेसाठी चौरंगी सामना या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळच्या विधानसभा निवडणुकीत चौरंगी सामना पाहायला मिळणार आहे. म्हणजेच एक प्रकारे अटीतटीचा राजकीय सामना पाहायला मिळणार आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे. शरद पवार यांनी दीपक चव्हाण यांना उमेदवारी दिलेली आहे. दीपक चव्हाण यांनी नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला, म्हणजे तुतारी हाती घेतली. दीपक चव्हाण यांच्याबरोबरच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनीही तुतारी हाती घेतलेली आहे. गेल्या 30 वर्षापासून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजे गटाचं एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे. सध्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत, परंतु त्यांचं पाठबळ मात्र कार्यकर्त्यांबरोबर आहे. म्हणजेच दीपक चव्हाण यांच्या पाठीशी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या रूपात एक अदृश्य शक्ती काम करत आहे. दीपक चव्हाण हे 2009, 2014 आणि 2019 असे सलग 3 वेळा या विधानसभा मतदारसंघामधून निवडून आलेले आहेत. त्यामुळं त्यांच्याविषयी या मतदारसंघामध्ये काही प्रमाणात नाराजगी जरूर आहे. परंतु सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण पाहायला गेलं तर राज्यामध्ये केंद्र सरकारविषयी आणि राज्य सरकारच्या धोरणाविषयी महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात आणि युवक वर्गात एक कमालीची नाराजगी आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद पवार यांच्याविषयी एक कमालीची सहानुभूती ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे आणि ती सहानुभूती प्रामुख्याने युवक वर्गामध्ये आणि शेतकरी वर्गामध्ये पाहायला मिळत आहे. तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवणारा उमेदवार निवडून येईल अशा पद्धतीचं एक राजकीय परसेप्शन सध्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये तयार झाल्याचे दिसत आहे आणि त्याचा फायदा दीपक चव्हाण यांना या विधानसभा निवडणुकीमध्ये मिळू शकतो. त्याचबरोबर शरद पवार यांच्याविषयी असणारी सहानुभूती आणि एकंदरीत महाविकास आघाडीचं एक मोठं पाठबळ दीपक चव्हाण यांच्या पाठीशी असल्यामुळं आणि एकंदरीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचं एक मोठं नेटवर्क राज्य गटाचं असल्यामुळं आणि वेगवेगळ्या सहकारी संस्था त्याचबरोबर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती यावरती राज्य गटाचं वर्चस्व असल्यामुळं अर्थातच आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या मतदारसंघामध्ये दीपक चव्हाण यांची बाजू ही बळकट वाटत आहे. दुसऱ्या बाजूला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घड्याळ चिन्हावरती सचिन कांबळे पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. महायुतीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाला सुटेल अशा पद्धतीची चर्चा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी होत होती किंवा तशा प्रकारचं एक वातावरण होतं. परंतु अजित पवार यांनी या मतदारसंघावरती दावा केल्यामुळे अर्थातच सचिन कांबळे पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यांना घड्याळ चिन्हावरती उमेदवार करण्यात आलेला आहे. अर्थातच या मतदारसंघामध्ये खरी ताकद ही महायुतीकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 18,000 मताधिक्य मिळालं. या मतदारसंघामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मानणारा मतदार वर्गही मोठ्या प्रमाणात आहे. सचिन कांबळे पाटील हे जरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार असले तरी सुद्धा ते प्रामुख्याने खरं तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे उमेदवार आहेत. म्हणजे एक प्रकारे सचिन कांबळे पाटील यांच्या पाठीशी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं पाठबळ आहे. त्यामुळं या विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण यांच्या समोर सचिन कांबळे पाटील यांचं एक मोठं आव्हान असणार आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत परिवर्तन करायचंच याच इराद्याने महायुतीचे नेते प्रयत्न करताना दिसत आहेत. सचिन कांबळे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन महायुतीकडून करण्यात आलेलं आहे. अर्थातच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी भारतीय जनता पक्षाचं मोठं पाठबळ आहे, त्याचबरोबर महायुतीचंही मोठं पाठबळ आहे. त्यामुळं दीपक चव्हाण यांच्या समोर सचिन कांबळे पाटील यांचं मोठं आव्हान असणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाकडून दिगंबर आगवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. अर्थातच दिगंबर आगवणे यांनी 2014 आणि 2019 दोन वेगवेगळ्या पक्षाकडून दोन्ही वेळेस निवडणूक लढवली आणि त्यांनी निर्णायक मते मिळवलेली आहेत. 2014 मध्ये 59,000 तर 2019 मध्ये जवळजवळ 87,000 मते त्यांनी मिळवलेली आहेत. म्हणजेच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना मानणाराही गट हा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष हा महादेव जानकर यांचा पक्ष आहे. त्यामुळं या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील धनगर समाजाचं मतदान ही दिगंबर आगवणे यांच्या बाजूनं मोठ्या प्रमाणात वळू शकतं. त्यामुळं दिगंबर आगवणे हेही या वेळच्या विधानसभा निवडणुकीत मोठी मते मिळवू शकतात. त्यामुळं दिगंबर आगवणे यांचंही मोठं आव्हान दीपक चव्हाण यांच्या समोर असणार आहे. त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघामध्ये दिगंबर आगवणे यांनी कोणतीही सत्ता नसताना मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनतेसाठी कामे केलेली आहेत आणि प्रामुख्याने दुष्काळी भागातील जनतेसाठी कामं केलेली आहेत. यामध्ये प्रामुख्याने उत्तर कोरेगावचा भाग असेल, त्याचबरोबर गिरवी, त्याचबरोबर वाठा निंबाळकर, आदरकी या भागामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात कामे केली असल्यामुळं या भागामध्ये दिगंबर आगवणे यांना मानणारा मतदार वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघामध्ये प्राध्यापक रमेश आढाव हेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर संविधान सभेचे ते उमेदवार, त्यांना संविधान सभेचं देखील पाठबळ आहे. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे आणि आतापर्यंत दीपक चव्हाण यांना 3 वेळा या विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाजाला उमेदवारी देण्यात यावी यासाठी संविधान सभेकडून राजे गटाकडे आणि खासदार गटाकडे मागणी करण्यात आली, परंतु या दोन्ही गटाने आपले उमेदवार आधीच एक प्रकारे जाहीर केल्यामुळे अर्थातच संविधान सभेनं एक प्रकारे परिवर्तन आघाडीकडून उमेदवारी घेतलेली आहे आणि परिवर्तन आघाडीकडून म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक रमेश आढाव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे
रमेश आढाव यांचा या तालुक्यामध्ये चांगला जनसंपर्क आहे. त्याचबरोबर त्यांना मानणारा मतदारवर्गही या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दिसत आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरतानाही मोठ्या प्रमाणात खरतर शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं होतं. म्हणजे एक प्रकारे त्यांनाही या विधानसभा निवडणुकीत चांगली मते मिळू शकतात. त्यामुळं यावेळच्या विधानसभा निवडणुकीत फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये या 4 प्रमुख उमेदवारांमध्ये खरतर रंगतदार अशी लढाई पाहायला मिळणार आहे. त्यामुळं विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना जर पुन्हा एकदा चौथ्यांदा निवडून यायचं असेल तर त्यांना यावेळी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. अर्थातच दीपक चव्हाण यांच्या पाठीशी महाविकास आघाडीचं मोठं पाठबळ आहे. त्याचबरोबर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचंही मोठं पाठबळ आहे. फलटण तालुक्याचे चाणक्य म्हणून संजीवराजे नाईक निंबाळकर यांना ओळखलं जातं. त्यामुळं या विधानसभा मतदारसंघामध्ये दीपक चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे कशा पद्धतीनं रणनीती आखतात हे पाहणं देखील खरं तर उत्सुकतेचं आहे. परंतु फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी अटीतटीचा सामना होणार हे मात्र नक्की. त्यामुळं जिंकून येणारा उमेदवार हा कमी मतांच्या फरकानेच जिंकेल, कारण मागील 2 निवडणुकात दुरंगी सामना पाहायला मिळाला आणि दीपक चव्हाण यांनी चांगल्या फरकाने गेल्या 2 विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. परंतु यावेळी 2024च्या विधानसभा निवडणुकीत दीपक चव्हाण यांच्या समोर विरोधी उमेदवारांचं मोठं आव्हान असणार आहे. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.